मार्च 2020 मॅथ 1 मध्ये प्रॉब्लेम सेट मधला हा एक ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आहे ग्राफिकल मेथड वरच आहे 2x - 6y = 3. याच्यामध्ये पुन्हा आपल्याला चार बॉक्स फाइंड करायचे, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ. इक्वेशन ॲज इट इज. पहिले x ची व्हॅल्यू दिलेली त्यांनी -5, x च्या जागेवर पुट करू आपण -5, 2 × -5 -6y ॲज इट इज = 3. आफ्टर दॅट 2 × -5 10, 10 इकडे मायनस आहे, इकडे जाऊन झाला प्लस, 10 + 3 = 13. -6 इकडे मल्टिप्लाय, इकडे जाताना डिवाइड. y ची व्हॅल्यू आली आपली -13/-6. y ची व्हॅल्यू -5 आणि हा आला 13/-6. सेकंड जो कॉलम आहे त्याच्यात y ची व्हॅल्यू दिलेली त्यांनी 0. इक्वेशन आपलं 2x - 6y = 3. 2x ॲज इट इज -6, y च्या जागेवर पुट केली आपण व्हॅल्यू 0 = 3. 6 × 0 0. 0 ला आपण तिकडे शिफ्ट जरी केलं तरी तिकडे ॲज इट इज 3 उरणार आहे. शेवटी उरला आपल्याकडे 2x = 3. 2 इकडे x ला मल्टिप्लाय करेल, तिकडे जाताना तो होईल डिवाइड. x ची व्हॅल्यू आली आपली 3/2. सो 3 आपण x च्या जागेवर पुट केली 3/2. x चा कोऑर्डिनेट आला 3/2 आणि y चा कोऑर्डिनेट आला 0. हे सर्व होते फर्स्ट चॅप्टर मधले ग्राफिकल ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन जे बोर्डाला येऊन गेलेले याच्या आधी. धन्यवाद.